नमस्कार, महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला कार्यक्रम प्रेरणादायी असणार आहे, कारण आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली आहे, पण आज त्यांनी चक्क दुबईच्या रिअल इस्टेटमध्ये आपलं स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलंय। आज साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत दुबईतल्या फ्रंटे मेयर रिअल इस्टेटच्या कंपनीच्या सीईओ आणि फाउंडर रामेश्वरी भालेकर। स्वागत आहे रामेश्वरी जी, नमस्कार। नमस्कार। तर प्रेक्षक हो, शून्यातनं प्रवास करून आज हजारो ग्राहकांचा विश्वास जिंकणं ही रामेश्वरीजींची खरी ओळख आहे। दुबईसारख्या स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये महिलांसाठी संधी मिळवणं खूप कठीण असतं, पण रामेश्वरी यांनी आपल्या जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं ते शक्य करून दाखवलंय। त्यांची फ्रंटे मेयर कंपनी आज प्रीमियम रेसिडेन्शियल आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टसाठी ओळखली जाते। बेस्ट आरओआय, पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकांशी प्रामाणिक नातं हे त्यांच्या कामाचं खास वैशिष्ट्य आहे। रामेश्वरी भालेकर यांचा विश्वास आहे की रिअल इस्टेट ही फक्त प्रॉपर्टी विकण्याची गोष्ट नाहीये, तर लोकांच्या स्वप्नांना योग्य पत्ता देण्याचं काम आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय, मध्य पूर्व आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी दुबईत यशस्वी अशी गुंतवणूक केली आहे। आज त्या केवळ ट्रस्टेड रिअल्टर नाहीयेत, तर अनेक तरुण मुलींसाठी एक प्रेरणास्थान आहेत। भविष्यात फ्रंटे मेयरला जागतिक स्तरावर एक रिअल इस्टेट ब्रँड म्हणून उभं करणं हे त्यांचं मोठं ध्येय आहे। चला तर मग यश, मेहनत आणि आत्मविश्वासाचं प्रतीक अशा रामेश्वरी भालेकर यांच्याशी आपण संवाद साधूयात। खूप छान वाटते आज तुम्हाला भेटून आणि साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलेला आहात। तुमचा संपूर्ण प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, पण लोक परदेशात जातात, दुबईमध्ये जातात, केवळ पर्यटनासाठी जातात, पण तुम्ही तिथे गेलात, महाराष्ट्राची एक कन्या दुबईमध्ये पोहोचली आहे, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेली आहे। हा आत्मविश्वास कुठून आला? दुबईमध्ये गेल्यानंतर जेव्हा मी फर्स्ट टाइम गेलेले, सो टुरिझमसाठी गेलेच नव्हते, तो पर्पजच नव्हता। सो मी जेव्हा गेले दुबईत तर करिअरसाठी गेलेले। सो त्यानुसार मग नेहमी फोकस माझा करिअर या दृष्टीनेच राहिला। बट अगेन ही खूप मिसकन्सेप्शन आहे की दुबईमध्ये लोक फक्त टुरिझमसाठी येतात। आजकाल अनेक लोक दुबईमध्ये त्यांच्या कामासाठी शिफ्ट होत आहेत। फक्त भारतातूनच नाही तर जगभरातून लोक आता दुबईला एक होम सारखं बघतायत की दे वॉन्ट टू सेटल ओव्हर देअर। पण तसं बघायला गेलं तर दुबईमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत करिअर चूज करण्यासाठी, पण तुम्ही रिअल इस्टेटमध्येच का ठरवलं की मला दुबईमध्ये जाऊन रिअल इस्टेटमध्येच नाव कमवायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, आणि याची सुरुवात कशी झाली तुमची तिथे? खरं सांगायचं ना तर मला जेव्हा मी दुबईत शिफ्ट झालेले तेव्हा मला रिअल इस्टेट इतकं मोठं फील्ड आहे हे माहीतच नव्हतं। सो मी अनेक आधी छोटे मोठे जॉब्स केले, जसं पी टीचर किंवा लॉजिस्टिकमध्ये मी 1-2 महिने ते जॉब्स ट्राय केले, मला त्या गोष्टी काही जमल्या नाही। त्याच्यानंतर मग मी रिअल इस्टेट कंपनीसाठी मार्केटिंग चालू केलं। एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून मला त्याच्यानंतर जॉब मिळाला, आणि तेव्हा ॲक्च्युली माझी स्टार्ट झाली की मला कळालं की रिअल इस्टेट फुल टाईम करिअर असू शकतं। बिकॉज इंडियात मी तरी बघितलं नव्हतं। 10 वर्षापूर्वी जेव्हा मी दुबईत शिफ्ट झालेले तेव्हा इंडियात मी कोणाला असं बघितलं नव्हतं की ते रिअल इस्टेटमध्ये फुल टाईम करिअर करतात। आता लकीली गोष्टी इंडियातही चेंज होत आहेत, आणि ते मला खूप छान वाटतं जेव्हा मी इंडियातले रिअल इस्टेट एजंट्सचे व्हिडिओ बघते। सो आता लोक कन्सिडर करतात, बट 10 वर्षापूर्वी रिअल इस्टेट असं काही करिअर नव्हतं, ॲटलिस्ट इंडियामध्ये। सो तसं मी रिअल इस्टेट स्टार्ट केलं। आधी मी मार्केटिंग पासून स्टार्ट केलं, देन आय रिअलाइज्ड की माझा सेल्सकडे जास्त कल आहे, मग मी रिअल इस्टेट सेल्समध्ये आले। बरं, तुम्ही आता स्वतः संस्थापक आहात त्या कंपनीच्या फ्रंटे मेयर रिअल इस्टेटमध्ये, दुबईमध्येही तुमची कंपनी आहे, तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक येत असतील नक्कीच, पण खास करून जे भारतीय ग्राहक तुमच्याकडे येतात त्यांची अशी कोणती विशेष अशी मागणी असते? आणि समजा त्यांची तुलना आपण आंतरराष्ट्रीय पर्यटकांशी केली किंवा आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी केली तर त्या खरेदीदारांची नेमकी दृष्टी कशी असते? खरं तर म्हणायला गेलं ना तर भारतीय ग्राहक खूप स्मार्ट असतात। हो, आपण पैसे असेच लावत नाही। हो,
आपण आपलं ड्यू डिलिजन्स करतो सगळ्या गोष्टींवर. सो त्या दृष्टीनं मला भारतीय ग्राहक खूप सेन्सिबल वाटतात. आणि हेच तुम्ही आंतरराष्ट्रीय बघितलं तर प्रत्येक कल्चरचा आपला आपला डिफरन्स आहे. इथे आपल्याकडे लकीली लहानपणापासून शिकवलं जातं की तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला रिअल इस्टेट पास ऑन केली पाहिजे. सो आपल्याला ते एज्युकेशन इथं मिळतं. पण मी अनेक दुसऱ्या नॅशनॅलिटीज बघितल्या ऑनेस्टली की जे रिअल इस्टेट असं इन्व्हेस्टमेंट चा त्यांचा प्लॅनच नसतो. सो त्यांचं असतं की आजचा दिवस आज तुम्ही जगणार आणि पुढचं पुढे बघूयात. सो त्या दृष्टीने मला भारतीय लोक खूप जास्त सेन्सिबल वाटतात की आपल्याला लहानपणापासून हे शिकवलं जातं. आणि जेव्हा भारतीय लोक येतात आमच्याकडे घ्यायला, मी नेहमीच सगळ्यांना प्राऊडने सांगते सगळ्याच प्लॅटफॉर्मवर की UAE मध्ये किंवा दुबईमध्ये सगळ्यात हायेस्ट बायर इंडियन्स आहेत, सगळ्यात महागड्या प्रॉपर्टी आपल्याकडे आहेत. सो ही खूप मोठी गोष्ट आहे की एखाद्या इतक्या देशात, बाहेरच्या देशात आपली लोक इतके इन्व्हेस्ट करतात. सो जेव्हा इंडियन क्लायंट्स येतात तर त्यांच्या अपेक्षा सिम्पल असतात की त्यांना रेंटल इन्कम जास्त हवं असतं कम्पॅरेटिव्हली इंडियन मार्केट. दुसरी गोष्ट त्यांना हवं असतं की कॅपिटल अप्रिसिएशन झालं पाहिजे. सो हे जर तुम्ही इंडियन मार्केटमध्ये रेंटल इन्कम बघितलं तर रेसिडेन्शियल प्रॉपर्टीवर तुम्हाला 2 to 3% रेंटल ROI मिळतं, 2 ते 3%. त्याच्यावर आपण टॅक्स भरतो. हे कम्पेअर केलं तुम्ही दुबईच्या मार्केटमध्ये तर तुम्हाला 8 ते 9% रेंटल इन्कम सहज मिळतो. तो 14% जातो आणि त्याच्यावर तुम्हाला टॅक्सही भरायचं नसतं. कॅपिटल अप्रिसिएशनचं प्रमाण पण दुबईमध्ये इंडियन मार्केटपेक्षा जास्त आहे बिकॉज दुबई मार्केटमध्ये इन्फ्लेशन रेट इतका नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या की ते इझिली इन्व्हेस्ट करतात. बरोबर. सध्या बघायला गेलात भारतीय लोक रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त गुंतवणूक करताना बघायला मिळतात. तर ज्या तुमच्या मते एखाद्याला समजा रिअल इस्टेटमध्ये यशस्वी उद्योजक बनायचं असेल तर कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत? जसं की तुम्ही सेल्समध्ये होतात तर नेटवर्किंग, विश्वास की बाजारपेठेचं ज्ञान? या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. तुम्हाला बाजारपेठेचं नॉलेज पाहिजे, तुम्ही स्वतःला अपडेट करत राहणं खूप गरजेचं असतं, एस्पेशली दुबई सारख्या मार्केटमध्ये बिकॉज प्रोजेक्ट लॉन्च होण्याच्या आधीच प्रॉपर्टी सेल आउट होतात. सो तुम्हाला तुमचं नॉलेज अपडेटेड ठेवावं लागतं. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट असते रिअल इस्टेटमध्ये इज पेशन्स, की तुम्हाला 1000 नकार पचवण्याची ताकद लागते. बिकॉज प्रत्येक क्लायंट जेव्हा तुम्हाला 100 ना मिळतात तेव्हा एक क्लायंट कन्वर्ट होतो. सो तुमच्याकडे ते पेशन्स असेल, तुम्ही स्वतःला अपडेट करू शकत असाल नॉलेज वाईज, मगच तुम्ही रिअल इस्टेटचा विचार केला पाहिजे. आणि हार्डवर्किंग ऑब्व्हियसली, त्याच्याशिवाय पर्याय नाही. सो नेटवर्किंग, विश्वास, बाजारपेठेचं ऑफकोर्स ज्ञान पाहिजे, पेशन्स पाहिजेत आणि हार्डवर्किंग, हे सगळे स्किल्स पाहिजे तर आपण रिअल इस्टेटमध्ये नक्कीच पुढे जाऊ शकतो. आता तर तुम्ही महिला म्हणून आपण पाहायला गेलात तर खूप कमी संधी आहेत, अजूनही खूप संकुचित विचाराची लोक आहेत आपल्या समाजामध्ये. तर दुबईमध्ये तुम्ही एक महिला म्हणून इतक्या कमी वयामध्ये स्वतःची कंपनी दुबईमध्ये जाऊन स्थापन करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रांसाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला. तर एक महिला म्हणून व्यवसाय करताना काही वेगळे अनुभव तुम्हाला तिकडे आले का? आणि दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरामध्ये महिलांना किती संध्या मिळतात? प्रमाण बघायला गेलं महिला वर्सेस पुरुष तर रिअल इस्टेटमध्ये किंवा कोणत्याही इतर फील्ड सारखंच तर तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो की फिमेल बिझनेस ओनर्स कमी आहेत. बट लकीली दुबई खूप सेफ आहे महिलांसाठी. सो तुम्हाला अनप्लेझंट अनुभव येऊ नाही शकत दुबईमध्ये, किंवा आले नाही, ॲटलिस्ट मला आले नाही. संधी बघायला गेली तर दुबईमध्ये अपॉर्च्युनिटीज इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. बट हो की तुम्हाला जेव्हा तुम्ही एक महिला असता, जेव्हा मी कंपनी स्टार्ट केली तर आय वॉज प्रिटी यंग, त्यातही मी मुलगी. सो अनेक लोक नॉट नेसेसरी की दुबईमध्ये बट इंडियातून पण जेव्हा क्लायंट्स येतात तर दे वर लाईक की एक मुलगी आहे, यंग आहे, ती तिची कंपनी कशी स्टार्ट करू शकते. सो तेवढे छोटे मोठे चॅलेंजेस आले बट तुम्हाला संधी नक्कीच मिळते. जेंडर बायस दुबईमध्ये इतकं नाहीये. तुम्ही जर ठरवलं तर तुम्हाला इझिली अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. खरं, हे पूर्ण आपल्यावर असतं. आपण ती संधी किती वेळ पकडून ठेवतो यावर देखील असतं आणि सगळा खेळ हा पेशन्सचा असतो, हे देखील महत्त्वाचं आहे. पण सध्या तुम्ही जर दुबईला बघायला गेला तर तुम्ही इतक्या वर्षांपासून तिथे राहताय, दुबईचं स्वरूप खूपच बदललं आहे. म्हणजे तिकडे गोल्डन विजा असेल, नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत,
सुरक्षिततेच्या बाबतीत देखील दुबई सध्या खूप चांगल्या पद्धतीने सेफ आहे, जीवनशैलीमध्ये बरेच बदल झालेले आहेत. तर या सगळ्या बदलांचा रिअल इस्टेटवर काही परिणाम झालाय का? कोविड नंतर अनेक गोष्टी दुबईमध्ये चेंज झाल्यात. मला गेले 10 वर्ष झालेत मी दुबईमध्ये राहते, सो मी हा डिफरन्स मी लगेच समजू शकते. कोविड नंतर पॉप्युलेशन दुबईचं डबल झालेलं आहे आणि त्याची काही कारण आहेत की रिअल इस्टेट मार्केट आता दुबईमध्ये इतकं हॉट असण्याचं कारणच हे आहे की पॉप्युलेशन वाढतंय. कोविड नंतर अनेक बिझनेस ओनर्स किंवा जॉब करणारे लोक वेगळ्या वेगळ्या देशातून दुबईमध्ये शिफ्ट होत आहेत. सो त्याच्यामुळे पॉप्युलेशन वाढत आहे आणि त्याच्याच सोबत गव्हर्नमेंटने काही स्कीम्स तिथे लॉन्च केल्या, जसं की गोल्डन व्हिसा. सो पूर्वी दुबईचा व्हिसा मिळणं थोडं डिफिकल्ट होतं. आता गोल्डन व्हिसा जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट केलं, फक्त 4.25 कोटीची जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तीही तुम्हाला पूर्ण अपफ्रंट नाही करायची. 24% तुम्ही डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला गोल्डन व्हिसा मिळतो. हा 10 वर्षाचा व्हिसा असतो. या विजावर तुम्ही तुमच्या पेरेंट्सला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या स्पाऊसला स्पॉन्सर करू शकता, तुमचे ड्रायव्हर मेड्स यांना स्पॉन्सर करू शकता आणि हा 10 वर्षाचा रिन्युएबल विजा आहे. सो इट्स अ हायेस्ट विजा इन दुबई. सो यासारख्या काही स्कीम्स दुबईच्या खूप वर्कआउट झाल्यात की अनेक देशातले मिलेनियर्स, इनफॅक्ट तुम्ही इंडियाची फिगर पण बघितली तर इंडियाने खूप सारे मिलेनियर्स लूज केलेत ओव्हर दुबई, की इंडियातून ते लोक दुबईत शिफ्ट झाले कारण बिझनेस करणं इझी आहे. सो या सगळ्या गोष्टी रिअल इस्टेटमध्ये डिमांड वाढवतात. जेव्हा पॉप्युलेशन वाढतं लोकांना घर हवं असतं आणि दुबईकडे आता सध्या तेवढ्या कीज नाही आहेत, घरं तेवढी नाही आहेत. सो ही डिमांड ती रिअल आहे. लाखोच्या संख्येने प्रेक्षक आपला हा एपिसोड बघत असतील, त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की आता त्यांना समजा दुबईमध्ये प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर सध्या स्टार्टिंग प्राइस काय आहे? साधारण 1.5 कोटीपासून प्रॉपर्टी स्टार्ट होते आणि जसं मी बोलले की ते तुम्हाला अपफ्रंट नाही द्यायचे. हे 1.5 कोटी वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टनुसार तुम्हाला पेमेंट प्लॅनवर मिळतात. पेमेंट प्लॅन असू शकतो 3 ते 8 वर्ष, 10 वर्ष. सो 1.5 कोटी मी जे बोलते ते तुम्ही जर 3 वर्ष ते 10 वर्षामध्ये भरू शकत असाल तर असे ऑप्शन्स आहेत दुबईमध्ये की ते प्रोजेक्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. सो ही स्टार्टिंग प्राइस रेंज पुण्या मुंबई सारखीच आहे. इनफॅक्ट मी म्हणते मुंबईची रिअल इस्टेट पर स्क्वेअर फीट रेट मध्ये दुबईपेक्षा खूप जास्त आहे. दुबई अंडर डेव्हलप्ड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे. बरं, आता सध्याच्या घडीला तुम्ही महाराष्ट्रात, मगाशीच मी म्हटलं की महाराष्ट्रात थेट दुबईमध्ये गाठली आणि दुबईमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे. इतक्या लहान वयामध्ये स्वतःची कंपनी स्टार्ट करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि अनेक महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना तुम्ही प्रेरणा देताय. तर एक त्यांना काय संदेश द्याल तुम्ही, समजा त्यांना रिअल इस्टेटमध्ये यायचं असेल किंवा इतर कोणतंही स्वप्न बघायचं असेल? एस्पेशली तरुणींना मी हे सांगू शकते की स्वप्न बघा, स्वप्न बघायला पैसे नाही पडत. आणि दुसरी गोष्ट मी नेहमी सगळ्यांना सांगते की तुमचे पेरेंट्स कोणीही असू दे, तुमचा भाऊ कोणीही असू दे, तुमचा नवरा कोणीही असू दे, बट स्वतःचे पैसे स्वतःचे असतात. सो ॲटलिस्ट रक्कम काहीही असेल पण ती तुमच्या नावाची काहीतरी तुम्ही कमाई केली पाहिजे. त्याच्याने तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमच फक्त येत नाही तर तुम्ही तुमच्या लाईफचे डिसिजन घेण्याचा हक्क मिळवता. बरोबर, तुम्ही कोणावर डिपेंड नाही राहू शकत. सो मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने फायनान्शियली डिपेंडंट होणं गरजेचं आहे आणि एकदा पैसे कमवायला लागले की त्यांनी फायनान्शियल लिटरसी पण शिकली पाहिजे की तुम्ही कमवलेले पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे. राईट. सो तुम्ही फक्त शॉपिंग करण्यासाठी पैसे नाही कमवते, तुम्ही ते इन्व्हेस्ट केलं पाहिजे. रिअल इस्टेटमध्ये असू देत किंवा SIPs असू देत, स्टॉक्स असू देत, बट स्टार्ट इन्व्हेस्टिंग, स्टार्ट अर्निंग अँड देन स्टार्ट इन्व्हेस्टिंग. नक्कीच. पण आम्ही तुमचा सोशल मीडिया देखील चेक केला, त्यामध्ये पाहिलं तर तुम्ही जास्तीत जास्त दुबईमध्ये जरी तुमची कंपनी असते तरी महाराष्ट्रातल्या लोकांवर तुमचं जास्त लक्ष आहे, त्यांनी दुबईमध्ये येऊन इन्व्हेस्ट करावी असं तुमचं ध्येय बघायला मिळते. त्याविषयी काय? गेले 10 वर्षात माझ्याकडे हार्डली 3 ते 4 मराठी क्लायंट होते. बरं. बट मला असं वाटतं की जर तुम्ही हेच प्रमाण नॉर्थ इंडिया किंवा साऊथ इंडियामध्ये बघितलं तर तिथले इन्व्हेस्टर्स आम्हाला सर्रास मिळतात. सो मला कुठेतरी असं वाटतं की दुबईबद्दल महाराष्ट्रीयन्सला तेवढी माहिती नाहीये किंवा त्यांना कोणी विश्वासातलं तिथे
मिळत नाहीये. सो जर महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी लोकांना जर आपल्याला सांगता आलं की तुमच्याकडे अशी एक अपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही तुमचं पहिलं घर इंडियामध्ये घ्या, तुमच्या होम टाउन मध्ये घ्या, त्याच्यानंतर पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी तुमच्याकडे दुबईचा पण ऑप्शन आहे. सो हे जर मी त्यांच्यापर्यंत सांगू शकले तर कदाचित मराठी इन्व्हेस्टर्सचं प्रमाण दुबई और ओव्हरऑल UAE मध्ये वाढेल. सो मी म्हणून मराठी क्लायंटवर आता जास्त फोकस करायला लागले की लेट्स एज्युकेट देम. त्यांना याबाबतची माहितीच नाहीये. असं वाटतं की दुबई म्हटल्यावर बुर्ज खलिफा आहे किंवा इतर अनेक पर्यटन स्थळे आहेत, त्यामुळे तिथे खूपच महाग असणार आहेत, परवडणार नाहीत घरं घेणं, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण तसं नाहीये. अगदी 1.5 कोटीपासून तुम्ही म्हणालात मगाशी, बरोबर, 1.5 कोटीपासून सुरुवात होते तिकडे घरं घेण्याची आणि त्याच्यानंतर ते काही प्लॅन्स असतील. तर जी काही माहिती असेल ते तुमच्याशी संपर्क केल्यावरच त्यांना मिळणार आहे. पण आता सध्या तुमच्याकडे अनेक ग्राहक जोडले गेलेले आहेत, त्यांचा अनुभव कसा आहे तुमच्यासोबतचा? अजून एक सांगावं असं वाटतं की मी जे बोलले की मला 10 वर्षात 3 ते 4च क्लायंट आधी मराठी होते, पण लकीली गेल्या वर्षभरात माझ्या नॉन मराठी एजंट्सकडे किंवा आमच्या कंपनीकडे मराठी माणसांच्या इन्क्वायरीज खूप यायला लागल्यात. सो ती एक चांगली गोष्ट आहे की आता आपले लोक एक्सप्लोर करायला लागलेत. सो वाय नॉट की तुम्ही एका मराठी माणसाकडे येऊन जर तुम्ही सांगितलं आम्ही तुमच्या पैशांची काळजी घेऊ की तुमचे पैसे हार्ड अर्न आहेत, सो आम्ही ते योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करू. सो मराठी फॅक्टरमध्ये मला म्हणून काम करावं असं वाटलं. दुसरी गोष्ट, दुसऱ्या क्लायंटचा अनुभव, आम्ही मोस्टली क्लायंटचे पोर्टफोलिओ मॅनेज करतो. असं नाहीये की आज आम्ही तुम्हाला घर विकलं आणि आम्ही गायब झालो. आम्ही एंड टू एंड सर्व्हिस देतो. तुमचं घर घेण्यापासून तुमचे टायटल डीड तुम्हाला मिळण्यापर्यंत, तुमचे पेमेंट शेड्यूल, तुम्हाला पेमेंटमध्ये काही प्रॉब्लेम आला लिगली तो वी हेल्प देम आउट. तुमची प्रॉपर्टी रेडी झाली तर तिचा हँडओव्हर घेणं, ती रेंटवर चढवणं, ती प्रॉपर्टी मॅनेजमेंट करणं, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही एंड टू एंड देतो. बरं. सो त्या दृष्टीने आम्ही क्लायंटचा पोर्टफोलिओ मॅनेज करतो. सो ओव्हरऑल आमचे जेही क्लायंट इतक्या वर्षात झालेले आहेत की तिथे कोणीच एक प्रॉपर्टी घेऊन थांबत नाही. सो फर्स्ट ते आमच्याकडून एक प्रॉपर्टी घेतात, त्यांना एक्सपिरियन्स चांगला वाटला तर दे स्टार्ट बाईंग एव्हरी मंथ. आय हॅव अ क्लायंट्स की जे एव्हरी मंथ माझ्याकडून घेतात आणि मग आम्ही त्या सगळ्या प्रॉपर्टी मॅनेज करतो. सो त्यांचा अनुभव तर नक्कीच चांगला आहे, म्हणून ते इतके वर्ष आमच्यासोबत आहेत. म्हणजे एंड टू एंड सर्व्हिस देता म्हणून तुमचे इतके क्लायंट जोडले गेलेले आहेत आणि एक नाही तर एकापेक्षा जास्त ते तुमच्याकडनं प्रॉपर्टीची खरेदी करतात. पण एक असा प्रश्न आहे की समजा क्लायंट महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांना दुबईमध्ये प्रॉपर्टी घ्यायची आहे, पण त्यांना दुबईमध्ये प्रत्यक्षात जाऊन तिथे भेट देता येत नसेल, अशी लोक करू शकतात का इन्व्हेस्टमेंट? तुम्हाला प्रॉपर्टी घेण्यासाठी दुबईत यावंच लागत नाही. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, बट तुम्ही कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात बसून तुम्ही ही प्रॉपर्टी घेऊ शकता. दुबई गव्हर्नमेंट किंवा UAE गव्हर्नमेंटने सगळ्या प्रोसेस डिजिटलाइज केलेल्या आहेत. तुमचं सेल्स परचेस अग्रीमेंट, तुमचं प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, तुमचा बुकिंग फॉर्म, तुमचं पेमेंट, सगळ्या गोष्टी ऑनलाईन होतात, ट्रान्सपरंटली होतात. तिथे DLD म्हणजे दुबई लँड डिपार्टमेंट आणि रेराचे रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्याच्यात काही वे आउट नाहीये की तिथे गोष्टी मॅनेज केल्या जात नाहीत जसं आपल्याकडे होतात बऱ्याचदा की मॅनेज होतात. सो तिथे डेव्हलपरला आणि क्लायंट्सला रेराचे रूल्स फॉलो करायला लागतात. सो तुम्हाला दुबईमध्ये येण्याची गरज नाहीये. सो तुम्ही न येता पण घेऊ शकता प्रॉपर्टी. रामेश्वरीजी, अनेकदा काय होतं, ग्राहकांना असं वाटतं आपण रिअल इस्टेटच्या थ्रू कशाला जा, जास्तीचे पैसे जातात, म्हणून ग्राहक थेट रिअल इस्टेटचा मधला दुवा न हे करतात, डिरेक्टली डेव्हलपरकडे जातात आणि थेट गुंतवणूक करतात. तर याविषयी तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट, तुम्हाला तुमचं कोणीतरी माणूस हवाय जे ऑन द ग्राउंड आहे. आम्ही क्लायंटसाठी काम करतो, आम्ही डेव्हलपरसाठी काम करत नाही. जेव्हा कोणताही क्लायंट डायरेक्टली डेव्हलपरकडे जातो, डेव्हलपर त्यांचा माल थोडक्यात विकण्याचा प्रयत्न करतो, ते तुम्हाला कन्सल्टेशन नाही देत. सो जेव्हा आम्ही मध्ये येतो तेव्हा आम्ही अनेक डेव्हलपर्सची कंपॅरिझन करून तुम्हाला सांगतो, प्लस तुम्हाला तुमच्या पर्पजला कोणती प्रॉपर्टी सूट होते ती आम्ही सजेस्ट करतो. प्रत्येक प्रॉपर्टीचा पर्पज अलग असतो, एक्झिट स्ट्रॅटेजी अलग असते, रेंटल इन्कम वेगळं असतं. सो रेकमेंडेड हेच आहे की तुम्ही एका कन्सल्टंट, आमच्यासारख्या कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मार्केटचं नॉलेज घ्या. मी डेव्हलपरची एम्प्लॉई नाहीये, मी तुमच्यासाठी काम करते. बरोबर. सो हे जेव्हा तुम्हाला हेल्प मिळते तेव्हा तुमचं इन्व्हेस्टमेंट जास्त सिक्युअर होते.
बरं, आता सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हाच प्रश्न पडला असेल की आम्हाला करायची आहे इन्व्हेस्टमेंट दुबईमध्ये, तर तुमच्या थ्रू त्यांना करायची असेल इन्व्हेस्टमेंट, तर कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क साधला पाहिजे? माझं इंस्टाग्राम हँडल आहे, मी ते इथे मेन्शन करेन. त्याच्यावर मला फक्त एक डायरेक्ट मेसेज करा आणि मग आम्ही टचमध्ये येऊ शकतो. बरं. आणि तुम्हाला आज खरेदी करायची आहे, नाही खरेदी करायची आहे, पण या शोमधून मला हेच सांगायचं वाटतं, जसं मी बोलले की स्वप्न बघायला काय हरकत आहे. हो. आज तुम्ही स्वप्न बघा. मला 10 वर्षानंतर पण क्लायंट्स हवे आहेत, मी मार्केटमध्येच असणार आहे. सो तुमच्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. बट ॲटलिस्ट तुम्ही एक स्वप्न बघा की आपण हा पोर्टफोलिओ तुमच्या रिटायरमेंटसाठी मॅनेज करू शकतो. जर तुम्ही प्रॉपर्टी दुबईमध्ये घेतली, त्यातून येणारा रेंटल चा फायदा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनसाठी होतो, कारण करन्सी डिफरन्स आहे. जेव्हा तुम्हाला दिरम्समध्ये पैसे मिळतात, जेव्हा तुम्ही INR मध्ये पाठवतात, तर ते रेंटल इन्कम तुमचं पूर्ण रिटायरमेंटची लाईफस्टाईल सपोर्ट करू शकते. सो तुम्ही दुबईची इन्व्हेस्टमेंट ॲज अ रिटायरमेंट प्लॅन म्हणून पण बघू शकता. सो दुबईमध्ये घर घेतलं याचा अर्थ असं नाही की आपल्याला महाराष्ट्र सोडून, आपला देश सोडून तिकडे जाऊन राहायला पाहिजे असं नाहीये. तरी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही एक नवीन पाऊल उचलू शकता, एक सेफ इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो दुबईमध्ये, असं म्हणू शकतो का? करेक्ट, एकदम बरोबर. रामेश्वरीजी, तुमचा हा प्रवास खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्राची एक कन्या थेट दुबईमध्ये आपला डंका वाजवतीये. दुबईमध्ये स्वतःची एक कंपनी तुम्ही स्टार्ट केलेली आहे, खूपच कौतुकास्पद आहे. आज तुम्ही स्टारच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना रिअल इस्टेट विषयी योग्य माहिती दिलीत, योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. महाराष्ट्र कॉलिंग या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा साम TV.